आज देवाला सुट्टी आहे. जायचंच असेल तर एखाद्या अनाथाश्रमात जा, कारण तिथे लहान मुलांना तो हसवतोय, त्याला खेळवतोय. तुम्ही त्यांना हसवा आणि एखाद्या कोमेजल्या फुलाला आधार द्या, कारण आज देवाला सुट्टी आहे. तो भेटेल तुम्हाला एखाद्या हॉस्पिटलमध्ये रोग्याला बरा करताना. तुम्ही जा, त्याला हातभार लावा, पण आपल्या तक्रारी मात्र त्याला सांगू नका, कारण आज देवाला सुट्टी आहे. तो दिसेल वृद्धाश्रमात आजी आजोबांचे डोळे पुसताना. तुम्ही जा त्याचे अश्रू पुसण्यास, त्याची प्रेमाने विचारपूस करा, मात्र आपले अश्रू त्याच्यासमोर दाखवू नका, कारण आज देवाला सुट्टी आहे. तो बसलाय अन्नाच्या कणाकणात, उगाच अन्न वाया घालवू नका. जमलं तर एखादा घास गरीबाला भरवा, भुकेल्याला भरवा, कारण आज त्याच्यात तो रमला आहे. देवाचा वेळ वाया घालवू नका, त्याला भरपूर कामं आहेत. जमलंच तर माणूस हो, माणसातच देव पहा, कारण माणसाच्या अंतरातच देव नांदत आहे. ऐकूया रफी साहेबांनी अतिशय प्रसिद्ध केलेलं, अतिशय सुंदर असं भावगीत, भक्तिगीत आपल्यासमोर सादर करीत आहे द्रुपद नगरकर. शोधिशी मानवा रावळी मंदिरी, नांदतो देव हा तुझ्या अंतरी. शोधिशी